वाजवा तोपर्यंत जाऊया. मागच्या शिडाचं नाव हे गाजलंय नावे खाडी गावाला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाच नाव लागलं गाजायला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाच नाव लागलं गाजायला. Yes, thank you, DJ. बघा 5 षटकांची लढत असेल याची नोंद घ्या. फ्रेश मॅच पहिला सामना तुम्हाला एपोल मधील आज पाहायला मिळेल. मीत 11 बामणडोंगरी विरुद्ध वेतालदेव 11 चांभारली या दोन दिग्गज संघांमध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळेल. आत्ताच जी झालेली रायगड प्रीमियर लीग वर टॉवर रसायनी या संघानं आपला दबदबा कायम राखला आणि रजत मुंडे सूर्या बायकरमॅन रायगड प्रीमियर लीगमध्ये ठरला. आणि मीत 11 मोह क्रिकेट संघाचा सूर्या आजही देखील नेरेच्या स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे या स्पर्धेमध्ये तो बायकरमॅन ठरला. त्याला शुभेच्छा असतील. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचा विचार केलात तर बघा मगाशी उल्लेख केला होता की ज्या पद्धतीनं रायगडची अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता आणि या स्पर्धेसाठी आज भिवंडीवरून देखील खूप सारे प्रेक्षक आणि दमदार व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपण पाहू शकाल स्पर्धेचा आनंद घेत असताना या ठिकाणी ॲडव्होकेट राजेश पाटील साहेब गुंडवली भिवंडी, दीपक पाटील साहेब माजी सरपंच वडघर भिवंडी आणि राजन पाटील साहेब दापोडे यांच्या वतीने स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. चला विनंती असेल टीम मीत 11 बामणडोंगरी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्या. आपणास विनंती असेल बघा याची आपण नोंद घ्या. स्पर्धेचा आनंद घेत असताना आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब चषकाचे यशस्वी आयोजक 12-12 किंग अर्णव ट्रान्सपोर्टचे ओनर रोशन शेठ पाटील यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्या. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर चला प्रेक्षक देखील इथे असूसलेत की केव्हा ही मॅच स्टार्ट होते. ऑनलाईन प्रेक्षक देखील भरपूर जोडले गेलेत. त्यांनाही सुरुवात बघायची यंदाच्या नाईट स्पर्धेची. ही पहिलीच अभिमानाची या रायगड जिल्ह्यातील जी आपण रायगड प्रीमियर लीग पाहिली कैलासदादा मात्रे ओवे यांच्या माध्यमातून आई ग्रुप यांच्या माध्यमातून. परंतु आज तुम्हाला ग्रामीणचा क्रिकेट थरार हा पाहायला मिळेल तोही नाईटच्या फॉर्मॅटमध्ये. आणि आज नाईटच्या फॉर्मॅटमध्ये ही दिग्गज पहिली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नवतरुण मित्रमंडळ यांचा देखील बॅनर आपण पाहू शकाल. अँडी शेठ त्या ग्रुपचे सर्व त्यांचंही सहर्ष स्वागत. आज मात्र संपूर्ण हा तुम्हाला नावेखाडी गाव आज गजबजून भरलं पाहत आहे. आज नाही मित्रांनो की रोजच, कारण समोर रामबाग पर्यटक भरपूर अगदी येतात आपल्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत आणि इथे मनमुराद आनंद घेत असतात. आणि म्हशेश्वरचं हे मैदान तुम्ही मंदिर पाहताय आणि हे श्रद्धास्थान आपण नावेखाडी गावचं हे देखील पाहतो. नक्कीच एक दमदार आज तुम्हाला ही स्पर्धा देखील पाहायला मिळते. रोशन शेठ पाटील 12-12 किंग अर्णव ट्रान्सपोर्ट्स 10वं वर्ष आमदार चषकाचं त्यांचंही पाहायला मिळेल. त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया. या दरम्यान आपण पाहतोय श्री अमितजी नाईक यांचा इथं शुभागमन झालेलं आहे. आम्ही आयोजकांना विनंती करतो की आपण अमितजी नाईक यांचा आपण स्वागत सन्मान करायचा आहे. उपस्थित मान्यवरांमध्ये नेहमीच रायगड जिल्हा परिषद गव्हाणच्या कमिटीमध्ये नेहमीच ज्यांचं नाव अग्रेसर असतं अमितजी नाईक यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आयोजकांना सागर शेठ ठाकूर यांना की आपण जावं. अमितजी नाईक यांचा स्वागत सन्मान केला जाईल. मान्यवरांचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं पाहताय. येस याच्यानंतरचा स्वागत आपण पाहणार आहोत श्री किरणजी जगताप. आपण यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. आयोजकांना विनंती आहे आपण कृपया करून स्वागताची तयारी करायची आहे. किरणजी जगताप नेहमीच आम्ही पाहिलंय सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा प्रत्येक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असणार आहे. तसेच कृष्णा सगादेवन यांनाही विनंती असेल की आपणही यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. तसेच श्री शेखरजी नडार यांनाही विनंती असेल आपणही यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल.
तिघांनाही ज्यांना आम्ही आमंत्रित केलं, विनंती केली आपण यावं आणि आपला स्वागत सन्मान स्वीकारावा. जाऊया मॅचकडे. थैंक यू बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का स्वागत है. पहली मैच की पहली गेंद फुल टॉस जरूर करवाई थी. फील्डर आते हुए दूर से बाउंड्री लाइन के नजदीक कवर्स की दिशा में डीप कवर और एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद को रोके फील्ड करे. तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों की मदद से टीम वेतालदेव चांबारली ने अपना खाता खोला और रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 2 रन. बिग फाइट यहां पर आज आपको देखने को मिलेगी क्योंकि सबसे बड़ी टीमें खेलेगी ग्रामीण पोल की, जहां पर सिक्का उछला मीत 11 बामनडोंगरी जीवदानी बामनडोंगरी टीम के पक्ष में और उन्होंने पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. ऑन साइड में मोड़ने का प्रयास, मिड ऑन में फील्डर तैनात है. बढ़िया फील्डिंग नजर आती हुई. देखिए बामनडोंगरी टीम की ताकत है, उनकी गेंदबाजी, उनकी बल्लेबाजी काफी खतरनाक हमेशा नजर आती है. लेकिन आज इस वक्त जो बात करेंगे वेतालदेव 11 चांबाली टीम के खिलाफ खेल रहे तो रजत मुंडे के ऊपर कई सारे दर्शकों की निगाहें होंगी, जहां पर आज योगेश जामले उनका नॉन स्ट्राइक एंड पर साथ देंगे. बॉलर तैयार होते हुए आदित्य पाटिल. लेफ्टी वर्सेस लेफ्टी बैटल अच्छा देखने को मिलेगा और सीधा लॉफ्ट किया इस गेंद को वी शेप लॉन्ग ऑन के बीच में से सीमा रेखा पार. यह पहला छक्का. पर टाइमिंग देखने को मिली रजत मुंडे के खिलाफ. ओमकार शायद जो रफ्तार वाले गेंदबाज हैं वो नहीं है, उसकी वजह से यहां पर आदित्य को लेफ्टी गेंदबाज के यहां पर इस्तेमाल किया और कहीं ना कहीं ये खतरनाक साबित होता हुआ. और इस बार अच्छी जड़ में डाली थी शायद है, लेकिन गेंदबाजी नहीं की उन्होंने. पहली सलामी ओपनिंग गेंदबाजी के लिए वो जाने जाते हैं. रफ्तार है, गति है उनके पास, बीट करते हैं हमेशा. लेकिन तेजस मात्रे टीम के जो कप्तान है मीत 11 बामनडोंगरी के, वो अच्छी तरीके से जानते हैं कि किस गेंदबाज को कहां निकाला जाए. और आज उन्होंने लेफ्टी के खिलाफ ये लेफ्टी का इस्तेमाल किया है. कभी रजत मुंडे के 2 रन, कभी डॉट बॉल, कभी छक्का, फिर से एक बार डॉट बॉल. ये होता है कमबैक किसी भी गेंदबाज का. और कमाल की शॉट, घुटना टेका है और ये दमदार हिट, सीधा गेंद 6 रनों के लिए. झाली रॉयल एंट्री चषकाला अमोघ ठाकूर दादाची. झाली रॉयल एंट्री चषकाला रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला. रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावे खाडी गावाला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. क्या बात आहे. सागर शेठ यांना पाहू शकाल, उच्च विचारसरणी, साधी राहणीमान आणि हेच तर यशाचं आपलं खऱ्या अर्थानं प्रामाणिक असतं. आणि हेच तुम्ही पाहताय सागर शेठ ठाकूर यांचं हे संगीत आपण दमदार ऐकलात. तो चलिए बिल्कुल यहाँ पर दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर. रसायनी टीम का ये शेर यानी कि चांबारली रसायनी शहर का ये शेर मैदान के अंदर दहाड़ता हुआ. क्या कमाल की बल्लेबाजी अब तक तो इस रजत मुंडे के द्वारा. और इस बार गैप ढूंढने का प्रयास किया है. शॉर्ट पॉइंट और बैकफुट पॉइंट के बीच में से निकाला है गेंद को. डाइव लगाकर अंतिम क्षणों में यहां पर गेंद को रोका गया. शायद वहां पर बबलू थे, तेजस थे वहां पर. बढ़िया फील्डिंग. एक ही कैच ऐसे पकड़ते हैं ना पूरी श्रृंखला में कि पूरे बेस्ट फील्डर का अवार्ड उनके नाम पर जाता है. ऑन स्क्रीन आप देखिए कितनी बेहतरीन फील्डिंग उन्होंने की. ड्राइव लगाया जैसे कि युवराज सिंह हो हिंदुस्तान के, जो हमेशा इस तरीके की फील्डिंग करते हैं. और ये बबलू की फील्डिंग हमें नजर आई. क्या दमदार यहां पर फील्डिंग. पहला ओवर समाप्त हो चुका और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 16. यदि ये मैच वेतालदेव चांबाली टीम अगर जीतती है हेलो तो चांबारी टीम अगर जीतती है तो पीजी मुकल साई इनकी ओर से 1000 रुपए का इनाम यहां पर दिया जाएगा. चलिए यहां पर शुरुआत काफी दमदार नजर आती हुई. यहां पर प्लान तो जरूर किया है कप्तान तेजस मात्रे ने, लेकिन कहते कितनी भी प्लानिंग कर लीजिए होता वही है जो समय चाहता है. समय किसका साथ देगा ये आने वाला समय हमें जरूर बता पाएगा. अब तक तो पहले पावर प्ले में दमदार शुरुआत दी है वेतालदेव 11 सांबारली टीम ने. रजत मुंडे आईएसपीएल में इस खिलाड़ी की वर्णी पिछले साल भी उन्होंने काफी कमाल की क्रिकेट खेली थी.
अभी भी वो नजीबुल्ला ट्रॉफी हमें याद है, जब अंतिम 2 गेंदों के ऊपर रन चाहिए थे तो 2 छक्के धागे थे। वही रजत मुंडे एक तरफ और तकदीर, ये मजा आएगा बैटल। शॉर्ट पिच लाइन की बॉल अपना काम तमाम करते हुए जानते हैं पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी कर लेते, डीप पॉइंट की तरफ खिलाड़ी पीछे दौड़ते हुए और अंतिम क्षणों में शायद इस गेंद को रोका है। आउटफील्ड काफी फास्ट थी लेकिन तब तक वहां पर बल्लेबाज के पास 3 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 3 रनों की मदद से वेताल देव 11 सांबरली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। आज अमित को भी इन एक्शन में आप देख सकते हैं, लेफ्टी बल्लेबाज है, अनुभवी टीम के क्रिकेटर है और जब भी कोई एक सीनियर खिलाड़ी टीम में रहता है तो निश्चित तौर पर काफी अच्छा योगदान रहता है। तो चलिए, बामनडोंगरी टीम मैदान में खेल रही है और बख्शिशों की खैरात ना हो ऐसा कभी होता ही नहीं। तो चलिए, चलता फिरता एटीएम बामनडोंगरी टीम के लिए जिन्हें कहा जाता है, जिन्होंने अपने खुद जब टीम की शुरुआत हुई थी जीवदानी की तो आपने खुद खर्चे से इस टीम को हमेशा बनाए रखा। वो अमर शेख मात्रे इनके ओर से हर विकेट के लिए मीत 11 बामनडोंगरी टीम के गेंदबाजों के लिए 1000 रुपए का इनाम है। चलिए, बिल्कुल यहां पर रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 21, 21 बने बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर। यह अच्छी बात होगी, मैं कहूंगा अब तक यहां पर सांबरली टीम के लिए। देखिए, ब्रांड उन कपड़ों में नहीं होता जो आप पहनते हो, ब्रांड आपके कैरेक्टर में होता है, आपकी सोच में होता है। ये सोच दिखाइए। रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास जरूर किया था, जोखिम भरा होता है कभी कभी जब आप इस तरीके के रिवर्स शॉट्स खेलते हैं और कहीं ना कहीं ये गलत शॉट खेल बैठे थे। अगर परफेक्ट मिडल होती तो निश्चित तौर पर यहां पर काफी अच्छा स्ट्रोक देखने को मिलता, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। एक है तो सेफ है, हर एक टीम के लिए एक संदेश है। जब आपके गांव में 2-3 टीमें रहती है तो ये आप देख सकते हैं नाबेखाड़ी की ओर से ये संदेशा है, एक है तो सेफ है, और कहीं ना कहीं ये नारा आप देख सकते हैं। नो बॉल का करार अंपायर का, सोने पे सुहागा होगा वेताल देव 11 सांबरली टीम को और इसी नो बॉल के साथ 1+1 2 रन मिलेंगे। 2 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 23 रनों के ऊपर। देखिए, संदेश जिस तरीके से रोशन हर एक टूर्नामेंट में हम सिटी 100 बाइक देखते हैं, लेकिन यहाँ पर होंडा शाइन जो बिल्कुल काफी एवरेज है वो बाइक दी जाएगी। वो कौन होगा खिलाड़ी जो इस बाइक तक पहुंचेगा? वो 17 तारीख मेगा फाइनल रामबाग चषक का होगा, जहां पर वो खिलाड़ी आपको नजर आएगा। फिलहाल शुरुआत पॉजिटिव स्टार्ट के साथ देते हुए दोनों भी बल्लेबाज रजत मुंडे और साथी बल्लेबाज उनके पार्टनर यानी कि योगेश जामली की दमदार बल्लेबाजी। दमदार आयोजन देख सकते हैं उल्वे नोड का, उल्वे नोड नहीं बल्कि ये रायगढ़ का ये अभिमान है। आज देखिए दमदार टूर्नामेंट आपके सामने नजर आती हुई। चलिए, अच्छा कमबैक यहां पर नजर आता हुआ। बिल्कुल फ्रीड की गेंद थी, इस गेंद के ऊपर मेरे ख्याल से डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। ये ताकत है गेंदबाज जीत खोद की और लाइन और लेंथ के साथ अभी तक यहां पर जीत खोद गेंदबाजी करते हुए बढ़िया कमबैक। रजत मुंडे सामने, योगेश जैसे बल्लेबाज होने के बावजूद भी उन्होंने काफी शानदार गेंदबाजी की। मौका बनेगा लेकिन खराब फील्डिंग वहां पर मिड ऑफ के रीजन में। अगर ये गेंद पकड़ते तो रनआउट का शायद जरूर मौका बनता था। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। अंतिम गेंद इस पावर पे की बची हुई है। धीरे धीरे मेहमानों की यहाँ पर पूरी तरीके से खातिरदारी भी देख सकते हैं। हर एक मेहमान का स्वागत इस प्रतियोगिता के माध्यम से किया जा रहा है। चारों तरफ दर्शक हमारे हैं, उन तमाम दर्शक माए बापों का सागर शेठ इनकी ओर से और खास करके श्री गणेश नावेखाड़ी टीम की ओर से आपका स्वागत है आज इस नावाखाड़ी क्रीड़ा नगरी में। हल्के हाथों से खेला, जानते हैं कि आखिरी गेंद थी, सिंगल लेना चाहते, स्ट्राइक अपने पास रखेंगे और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 25 रन वेताल देव सांबरली। आई तुझा तमाम दर्शकों का हम स्वागत करेंगे
चलिए बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं। अब यहां से विकेट निकालनी पड़ेगी, क्योंकि अगर विकेट नहीं निकालते तो मुश्किलें होगी। रजत मुंडे एक बार जम जाए तो सामने वाले गेंदबाजों को भी सोचना पड़ेगा। चलिए बैटल की हम जिस चर्चा कर रहे थे वो बैटल आपके सामने नजर आएगा। रफ्तार के सौदागर ओमकार तो एक तरफ होंगे, रजत मुंडे मिस्टर कंसिस्टेंट के नाम से हमेशा मशहूर है, परफॉर्मेंस बढ़िया रहता है, कैलकुलेटर क्रिकेटर। पहली गेंद बिल्कुल यहां पर स्लोवर जरूर की थी, हल्का सा गेंद ने काटा बदला और सीधा गेंद पड़ने के बाद विकेट कीपर के हाथों में आते ही ओमकार ने अपना परिचय दे दिया है रजत मुंडे के खिलाफ। लेकिन रजत मुंडे शांत रहेंगे या फिर से एक बार अपना एग्रेसिव जो बल्लेबाजी की थी पहले पावर प्ले में, क्या वही एग्रेसिव रूप उनका नजर आएगा? फिलहाल यहां पर डॉट बॉल की समाप्ति, शुरुआत काफी बेहतरीन नजर आती हुई इस वक्त गेंदबाज बात करेंगे ओमकार नाइक। फिर से एक बार तैयार और जड़ में डालने का प्रयास जरूर किया था, लाउड आवाज यहां तक आई थी और अंपायर ने तुरंत इशारा कर दिया कि ये बल्ले पर लगी है गेंद तो अपील ज्यादा ना करें। बेहतरीन डिसीजन संदीप पाटिल सरी ने देख सकते हैं मेन अंपायर की भूमिका में, और हमारे तीनों भी अंपायर काफी जबरदस्त अंपायरिंग की भूमिका निभाते हुए। चलिए यहां पर सिंगल मिलेगा, सिंगल्स की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 26 रन। ओमकार ने पहले पावर प्ले में गेंदबाजी नहीं की कि चाहते वो गेंदबाजी कर भी सकते थे, लेकिन तेजस मात्रे का दिमाग कुछ अलग है। उन्होंने पहले दो गेंदबाज आदित्य और जीत को निकाला, फिर ओमकार को तीसरे ओवर में आमंत्रित किया है। प्रशांत माली सर और राजेंद्र घरत सर, ये तीनों अंपायर आप देख सकते हैं, जबरदस्त अंपायरिंग की भूमिका इस विभाग में जब भी टूर्नामेंट होती है तो हमेशा इन तीनों भी अंपायरों का कमाल का योगदान होता है। बॉलर फिर से एक बार ओमकार होंगे तैयार, योगेश स्ट्राइक एंड पर ऑफ स्टंप यॉर्कर। ये लाइन सटीक है इस गेंदबाज की, और खास करके इन गेंदों को हमेशा अच्छी तरीके से डालते हैं। और ये लीजिए कितनी खूबसूरत गेंद उन्होंने रिलीज की, पड़ने के बाद तेज सीधा विकेट कीपर के दस्तानों में नजर आती हुई ये डॉट बॉल है। ये ओवर जो है कमबैक करने वाला है अब तक मीत 11 जीवदानी बामनडोंगरी टीम के लिए, और जब आप मार खाते हो तो आपके लिए कमबैक करना भी जरूरी होता है। बढ़िया वापसी होती हुई अभी तक पावर पे जैसे समाप्त हुआ उसके बाद बांध कर रखा है गेंदबाजों ने। शॉट अच्छा है, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं, लॉन्ग ऑफ में गेंद को उठाए फील्ड करे तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। मेरे ख्याल से खिलाड़ी थे वहां पर जो गेंद उठाई आर्यन, जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की थी आमदार चषक नागजरी में, उल्टे पलटे होकर कमाल के छक्के, शमशान भूमि थी वहां पर उसने बड़े बड़े छक्के दागे थे। 12 गेंदों में 21 पे नॉट आउट खेल रहे अभी तक रजत मुंडे, जहां पर काफी अपेक्षा है उनके फैन फॉलोअर्स को, उनकी टीम को, लेकिन क्या वहां पर ओमकार उनके खिलाफ कैसा प्रदर्शन करेंगे? उठाने का प्रयास तो किया है हवा में काफी देर तक, क्या ये क्लियर होगी? आर्यन थे मौजूद लेकिन उनके सर के ऊपर से गेंद जाएगी रजत मुंडे के बल्ले से। दैट्स अ बिग 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 हिट। दादाचा स्वभाव साधा, आमदार साहेबांचा स्वभाव साधार, आमदार साहेबांचा थैंक यू स्वभाव डीजे। साधा। बिल्कुल यहां पर दमदार 6 देखने को मिले और 6 रनों की मदद से रफ्तार के साथ गाड़ी अब आगे बढ़ रही है। 33 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। चलिए इस बार चलिए गैप ढूंढने का प्रयास किया था, डीप पॉइंट में खिलाड़ी तैनात है, स्वीपर कवर माफ कीजिएगा, वहां पर खिलाड़ी उठाएंगे फील्ड करेंगे तब तक एक रन लेने का पर्याप्त समय। 3 ओवर समाप्त हो चुके हैं और 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 34 रन। अमर मात्रे नेहमीच या संघासाठी दमदार योगदान, त्यांच्याबद्दल चर्चा करत होतो तसा वेळ आहे आपल्याकडे की एक वेळ अशी होती की तेव्हा शूज नव्हते, फक्त आपल्याकडे चप्पल होती आणि ती चप्पल घालून त्यावेळी चालत चालत जायचे, बॅट पण देखील आपली ती लाकडाची घ्यायची आणि खेळायची। परंतु आजही त्या जीवदानी बामनडोंगरी संघाला तुम्ही पाहाल ना, आजही जिवंत ठेवलंय, स्वतःच्या सर्व काही ठेवून त्यांनी कधी या संघावर आशा आणून दिली आणि आज तो जीवदानी क्रिकेट संघ रायगड ग्रामीण मधील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून आपण पाहताय। तो चलिए बिल्कुल नेक्स्ट मैच मुरबी टीम के कप्तान और भूमि 11 मांडा टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करें। ये पहला पुकार है आपके लिए। दत्तात्रेय ठाकूर साहेब उर्फ चिंतामण यांना विनंती असेल की साहेब आपण यावं व्यासपीठावरती, आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। तो चलिए चलते मैदान के ऊपर। अब 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 3 ओवर में 34 बने। 12 गेंदों में कितने रन बटोर पाएगी जीत खोत? पहली गेंद के ऊपर ऑन साइड में मोड़ दिया गेंद को, खिलाड़ी वहां पर आएंगे, उठाएंगे, फील्ड करेंगे, दूसरी की कोशिश, फील्डर थे मेरे ख्याल से वहां पर चीकू थे,
सर्वोत्कृष्ट फील्डर का अवार्ड उन्हें दिया गया था रायगढ़ प्रीमियर लीग में, लेकिन उसके द्वारा ये मिस फील्डिंग नजर आई जहां पर फायदा उठाया बल्लेबाजों ने। और रजत मुंडे को जितनी स्ट्राइक दोगे उतना ही खतरनाक आपके गेंदबाजों के ऊपर साबित हो जाएगा ये बल्लेबाज। 2 रन बटोरे, 2 की मदद से रन पहुंचे 36 के ऊपर। चलिए फिर से एक बार ऑन साइड में मोड़ दिया है, फाइन लेग की तरफ गेंद जा रही है, आउटफील्ड फास्ट है, भानुदास रोकने में नाकामयाब और इसी के साथ गेंद जाएगी फाइन लेग सीमा रेखा की तरफ। 4 रन। परेश दादा आहेत आमच्या जोडीला, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत आहेत आमच्या संगतीला, नावे खाडीचे सरपंच विजेंद्र। सभागृह नेते परेश शेठ ठाकूर यांचं संगीत आपण ऐकलात। मागच्या वर्षी आपण शिवाजीनगर येथे सभागृह नेता चषक देखील पाहिलात, खासदार चषक देखील पाहिलात आणि आमदार चषक देखील आपण सातत्याने त्यांच्या गावामध्ये पाहतो। और चलिए यहाँ पर क्या मौका बनेगा, जी हाँ इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। आखिरकार लंबे समय में ये ब्रेक थ्रू दिलाया और ये पहला करारा झटका। रजत मुंडे बैक टू द पवेलियन। नाव हे गाजतय नावे खाडी गावाला। थैंक यू। रामबाग चषकाचे हे संगीत विजेंद्र पाटिल, इनका संगीत आपने सुना कि जहां पर विद्यमान सरपंच है नावे ग्राम पंचायत के, और विजेंद्र पाटिल उर्फ गोटेबाई सिर्फ नाम ही काफी है दोस्तों। कम समय में उनके ऊपर भरोसा दिखाया और कम समय में उन्होंने उपलब्धि पाई और निश्चित तौर पर आज नावे ग्राम पंचायत के सरपंच के तौर पर हमें देखने को मिले। चलिए अमर शेठ मात्रे इनके ओर से हर विकेट के लिए बिल्कुल 1000 का इनाम है। विजेंद्र भाई पाटिल के इनकी पार्थ और सरपंच ट्रॉफी हमने पिछले साल देखी थी। इतने दर्शक इतने मेहमान आए थे और इतना सारा खर्चा उन्होंने आपने इस टूर्नामेंट में किया था कि किसी एक गरीब की हालत आसानी से होती थी। तो चलिए बॉलर होंगे तैयार। वेरी गुड कमबैक बाय दी बॉलर, यहां पर जीत खोद के द्वारा जबरदस्त वापसी। हवा में गेंद है, इस बार मौका बनेगा। लगातार दूसरी गेंद के ऊपर दूसरी सफलता और हर विकेट के लिए 1000 का इनाम है। और आते ही यहां पर चलता बना दिया है बल्लेबाज ओमकार पाटिल। बैक टू द पवेलियन। प्रशांत ये संगीत बिल्कुल डीजे यहां पर मैडी सुनाते हुए स्वरा साउंड सिस्टम सर्विस कालुंद्रे मंगेश जी कांडपिले, इनका भी हम स्वागत करेंगे। लेकिन इस बार क्या खतरनाक पलटवार किया यहां पर कप्तान तेजस मात्रे की हम जरूर दाद देंगे दोस्तों। किंजल ट्रॉफी उनका लगभग 12 दिन की टूर्नामेंट रहती है, वो डे फॉर्मेट चालू है, लेकिन नाइट टूर्नामेंट में आप देख सकते हैं उनकी यहां पर कितनी जबरदस्त यहां पर क्रिकेट नजर आती हुई। उनकी सौभाग्य उन्हें जल्दी छोड़ गई और निश्चित तौर पर बहुत सारा दुख उनके ऊपर था। और मात्र पूरी तरीके से पूरे तमाम क्रिकेट विश्व में जिनकी पूरी तरीके से दखल दी गई थी और उनको काफी सारी योगदान भी दिया, उन सभी का हम स्वागत करेंगे। अंपायर से कुछ बातचीत करते हुए वहां पर यस। चलिए बल्लेबाज आउट होने के बाद अब नए बल्लेबाज। नेक्स्ट मैच मेरे ख्याल से मुरबी टीम के कप्तान और उनके साथ होंगे भूमि 11 मांडा टिटवाला से बिलोंग करने वाली टीम जगन्नाना। उनसे गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें। नरेश कडू साहेब यांचं देखील आगमन झालंय। नावाकाडी संघाचे दमदार फलंदाज म्हणून ज्यांची ओळख मित्रांनो आपण नेहमीच पाहतो ते नरेशजी कडू साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। तमाम प्रेक्षक देखील आज मान्यवर उपस्थित राहिलेत, त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया। योगेश आय थिंक रिटायर्ड हर्ड होत आहेत, सलामीला फलंदाजीसाठी आले होते आणि कदाचित थोडेसे थकवा जाणवतोय त्यांना आणि त्याच्यामुळे कदाचित ते रिटायर्ड हर्ट होऊन पुन्हा एकदा आपल्या खेळाडू कक्षामध्ये येत आहेत। तर न्यू बैटर आएंगे बल्लेबाजी के लिए अब संदेश, टीम के कप्तान हैं, कमाल की लेफ्ट हैंडर गेंदबाजी करते हैं। रायगढ़ प्रीमियर लीग में दमदार प्रदर्शन रहा है हमेशा इस खिलाड़ी का। वक्त और किस्मत पर कभी घमंड ना करो, सुबह उनकी भी होती है जिनको कोई याद नहीं करता। आप यहां पर देखेंगे जो मौका मिला है बल्लेबाजी में, क्या वो मौके का फायदा उठा पाएंगे बल्लेबाज संदेश मुंडे और अतुल जामले। ये जोड़ी मैदान के अंदर जीत खोत मिनी जोफ्रा आर्चर उल्वे नोड का कहा जाता है। सफल गेंदबाजी
विकेट हैट्रिक के कगार पर है और ये लीजिए रामबाग ट्रॉफी की ये पहली विकेट हैट्रिक मीत 11 बामन डोंगरी टीम के मिनी जोफ्र आर्चर जीत खोद के नाम पर ये 3 लगातार विकेट और 3000 का इनाम, यानी कि हर विकेट के लिए 1000। धन्यवाद। दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय उपस्थिती श्री नरेशजी कडू 40+ मास्टर्स नावेखाडी कर्णधार यांचं स्वागत केलं जाईल। तसेच विनंती असेल सन्माननीय श्री सोनूजी राठोड आपण यावं, आपला स्वागत सन्मान केला जाईल। तसेच सन्माननीय श्री विजयजी तांडेल आपणास ही विनंती असेल आपण यावं। सर्वप्रथम आयोजकांना विनंती असेल सन्माननीय श्री सोनूजी राठोड यांचं इथं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं इथं स्वागत सन्मान केलं जाईल, आपण यावं। तसेच 40+ मास्टर्स नावेखाडी यांचे संघनायक नरेश कडू यांचं इथं स्वागत सन्मान केलं जाईल। आयोजकांना विनंती आहे आपण यावं। चेतन शेठ ठाकूर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते इथं निश्चितच स्वागत सन्मान केला जाईल। एका जबरदस्त क्रीडा प्रेमी आणि क्रिकेटमध्येच मोठं नाव नावेखाडी मधलं नरेश कडू यांचा स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय। 40+ मास्टर्स नावेखाडी महेश्वरी 40+ मास्टर नावेखाडीचे संघनायक नरेशजी कडू। तसेच चेतन शेठ ठाकूर यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते श्री सोनूजी राठोड यांचा आता आपण स्वागत सन्मान करावा। राठोड जी आइए प्लीज प्लीज बी हियर, आपका स्वागत सन्मान किया जाएगा। इस श्रृंखला के बीच आपका आना इम्पोर्टेंट था और आप आए, हमारे रिक्वेस्ट को सम्मान देते हुए आपका यहाँ पे स्वागत सन्मान किया जाएगा। हम निश्चित तौर से आपका स्वागत सम्मान तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे और चेतन सेठ को विनंती रहेगी आपके हाथों से इनका स्वागत सन्मान किया जाएगा। दरम्यान आपण पाहतोय श्री विजयजी तांडेल यांचे इथं शुभ सन्मान केला जाईल, आपण यावं, आपलाही स्वागत सन्मान केला जाईल। आयोजकांना विनंती असेल तसेच चेतन सेठ ठाकूर यांना विनंती केली जाईल की आपण श्री विजयजी तांडेल यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल। तोपर्यंत मॅच मात्र सुंदर रंगली। पहिल्या षटकामध्ये वाटलं होतं फलंदाज मात्र मोठी धावसंख्या आखतील की काय, तोपर्यंत प्रवीणजी गायकरांची कॉमेंट्री ऐकूया। सुंदरसं विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली। बॅक टू यू कॉम्बॉक्स, थँक्यू। चलिए यहाँ पर कल्पेश ठाकुर होंगे, थैंक यू राजकिरण कोहली सर। गेंदबाज तैयार और पहली गेंद यहाँ पर कल्पेश की ऑफ स्टंप से काफी बाहर थी, अंपायर ने इस गेंद को बिल्कुल वाइड बॉल करार घोषित कर दिया है। वाइड की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी और टोटल टीम की रन संख्या 41-41 बने। देखिए यहाँ पर बल्लेबाज आप देख सकते हैं संदेश मुंडे जो बल्ला चेंज करना चाहते हैं। शायद कभी कभी होता है कि जो जिस तरीके से बल्ले पर गेंद कभी आती नहीं तो निश्चित तौर पर बल्ला चेंज किया जाता है। तुम्ही पाहू शकाल मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला हे चित्र दाखवलं जात आहे। अशी LED स्क्रीन तुम्हाला कधी पाहायला मिळत नाहीये, ती ऑन स्टेज तुम्हाला आता ही पाहायला मिळते आणि हे संपूर्ण जरी प्रेक्षक मैदानामध्ये आनंद घेत असतील तरी त्यांना संपूर्ण या व्यासपीठावरती देखील जी LED स्क्रीन लागली आहे त्याचा मनमुराद आनंद घेता येईल। असाच पराक्रम केला होता विजेंद्रभाई पाटील विद्यमान सरपंच नाभा ग्रामपंचायत आणि कॅप्टन तमीम सेल्वन जे आमदार मला वाटतं सायन कोलीवाडाचे हे देखील त्या स्पर्धेमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि ही स्क्रीन त्या स्क्रीनवर देखील एकविरा इव्हेंट लाईव्ह यांच्या माध्यमातून आम्हाला दाखवलं जात आहे, त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतो। चलते मैदान की तरफ। अगर कर्म पर विश्वास और भगवान पर श्रद्धा रखोगे तो समय कितना भी बुरा क्यों ना हो रास्ता अवश्य मिलेगा। क्या रास्ता यहाँ पर मिलेगा इस लॉग ओवर में? वेताल देव 11 सांबरली टीम के बल्लेबाजों को शॉर्ट पिच लाइन की बॉल हवा में जरूर है, खिलाड़ी आते हुए वहां पर मिड विकेट के बढ़िया कैच डीप में वहां पर पकड़ा और आखिरकार बल्ला यहां पर चेंज किया। बड़े शॉट खेलना चाहते थे, बैट मैदान से बाहर लौटेंगे संदेश मुंडे। गेंदबाजों के लिए हर विकेट के लिए 1000 रुपए का इनाम है और लगभग अब तक विकेटें गवा चुकी है 4, यानी कि जीत खोत ने 3 विकेट लिए और वहां पर आप देख सकते हैं गेंदबाज कल्पेश ने भी 1 विकेट, उनके लिए 1000। और जो विकेट कीपर कैच पकड़ा था संदेश ने, उस संदेश के लिए भी अमर शेठ मात्रे इनकी ओर से 1000 रुपए का इनाम आ चुका है। यानी कि पहले मैच में लगभग देखा जाएगा तो 4 से 5000 इनामों की बौछार हमें देखने को मिली। तकदीर के भाई है मेरे ख्याल से संदेश, उनके द्वारा ये कैच पकड़ेगा, लेकिन चलिए यहां पर पलटवार करना पड़ेगा सांबानी टीम के बल्लेबाजों को। बैक टू द बॉलर खेलने का प्रयास जरूर किया था, खुद अपने पालतरू में गए गेंदबाज कल्पेश रोकेंगे, फील्ड करेंगे,
तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 42 रन। देखिए 50 तक यहां पर जाना जरूरी होगा। सुरेंद्रजी ठाकूर, आपण कुठे असाल? आपणास विनंती आहे, आपण कृपया करून येऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं। नवविवाहित चेतन शेठ ठाकूर यांची विनंती आहे की आपण येऊन स्थानापन्न व्हावं। ओटी कॉम्बॉक्स, थँक्यू। नशीबही आपल्या समोर हरण्यास तयार असतं, फक्त आपली मानसिकता जिंकण्याची पाहिजे। कहीं ना कहीं मानसिकता है जो थोड़ी सी कम नजर आ रही है। आप यहाँ पर विकेट आपके हाथों में सुरक्षित है, मेरे ख्याल से 6 विकेट आपके हाथों में, और इन 6 विकेटों के बदले अगर देखा जाएगा हर गेंद के ऊपर प्रहार करने बहुत जरूरी होंगे। क्या खतरनाक कमबैक किया है। देखिए पहले 2 ओवर में रन बने थे लगभग, मेरे ख्याल से लगभग 25 के आसपास कुछ स्कोर था, लेकिन उसके बाद ये स्कोर रोका है जीत खोत ने। उसके बाद कल्पेश, ओमकार नाइक की ये दमदार गेंदबाजी हमें नजर आती हुई। तो बैक टू द बॉलर के अलावा स्ट्रोक रन आउट का ये चांस बन सकता है। इसी के साथ एक और विकेट जाएगा। आदित्य सेना सस्ते में लौटी है। जिस तरीके से आप देखते हैं कि आईपीएल इंडियन प्रीमियर लीग जब शुरू होता है तब कोई कहता है मेरी मुंबई इंडियंस, तो कोई कहता है चेन्नई सुपर किंग्स, तो कोई रॉयल चैलेंजर्स बैंगलोर के फैन होते हैं। लेकिन जब रॉयल चैलेंजर्स बैंगलोर की अगर बात करेंगे ना, जब एबी डिविलियर्स आउट होते हैं या साउथ अफ्रीका टीम जब भी खेलती है T20 मुकाबले में, जब अब्राहम बेंजामिन डिविलियर्स आउट होते हैं ना, ऐसा लगता है कि आदि सेना सस्ते में लौटी है। ऐसा ही कुछ नजर आया। रजत मुंडे आउट हुए और उसके बाद ये खिलाड़ी लगातार खराब प्रदर्शन देते रहे। योगेश जांबले, ये लीजिए मार्च महीने में आपको ये इंडियन प्रीमियर लीग का थरार नजर आएगा, लेकिन ये रामबाग चषक के आज नावे खाड़ी में आपको दमदार नजर आता हुआ। अच्छी गेंद थी लेकिन सीधा बिड़ाप के खिलाड़ी के हाथ में। एक और विकेट जाएगा, विकेट नंबर 6 मैदान से बाहर। और इसी के साथ आप देख सकते हैं इनिंग्स भी मेरे ख्याल से समाप्त हो चुकी है और पहले 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 43 आणि विजयासाठी आता 44 धावांची गरज असेल। एकूण 6 विकेट गमावलेत, त्यापैकी 5 विकेट गोलंदाजांनी घेतलेत, त्यांच्यासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक। आणि इथे पाहू शकाल आपण की विकेट कीपर संदेश होता, त्याने झेल टिपला, त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। तर आपण हे पारितोषिक घेण्यासाठी यावं। तत्पूर्वी भूमी 11 मांडा संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये, आणि ओमकार आपण देखील टॉस करण्यासाठी यावं। तर जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे जोडले जातील सुप्रसिद्ध गायक, निवेदक आणि गीतकार राजकिरण कोहली सर। धन्यवाद प्रवीणजी गायकर सर। मॅच अगदी सुंदर रंगली। कुठेतरी वाटलं होतं की बामणडोंगरी संघ बॅकफूटवरती चाललाय की काय। तदनंतरची गोलंदाजी, धारदार गोलंदाजी अगदी 44 वरती थांबवलं होतं सांबर्ली संघाला। चला आम्ही विनंती करतोय मोरबी संघाचा संघनायक आणि निश्चितच मांडा संघाचा संघनायक, हा फायनल कॉल आहे। इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला निश्चितच नाणेफेकीचा कॉल केला जाईल। आपण पाहताय भव्य दिव्य असं आयोजन रामबाग चषक 2024, आणि ज्या पद्धतीने सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितलं गेलंय की पुढच्या वर्षी ह्या मॅचेस 1-2 लाखाच्या नाही, तर पुढच्या वर्षी ह्या मॅचेस तुम्हाला 5 लाखांच्या पाहायला मिळतील। ज्या पद्धतीने चेतनजी ठाकूरांचं स्वप्न आहे की मंत्री चषक पाहायला मिळेल का, निश्चितच त्या चषकाचाही आगाज केला जाईल। परंतु चला दोन्ही संघांना विनंती असेल की आपण यावं। मुरबी संघाचा संघानायक उपस्थित आहे, मांडा संघाच्या संघानायकाला विनंती असेल आपण त्वरित यावं। नाणेफेकीला दिरंगाई करू नका, कारण आपण व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहोत आणि व्यावसायिक दर्जाचा खेळ करताना आपण एक उदाहरण प्रस्थापित केलं पाहिजे। ज्या पद्धतीने आपण मॅच पाहतोय आज, मॅचच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी आपण पाहिलं रामशेठ ठाकूर साहेबांची इथं अगदीच दमदार हजेरी लागली होती, आणि त्यांच्या समवेत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी नेते आम्हाला पाहायला मिळाले, आणि त्यांच्या समवेत भव्य दिव्य असं आयोजन आणि श्रेष्ठ असं आम्हाला एकत्रित नियोजन पाहायला मिळतंय। रामशेठ ठाकूर साहेब एक असं नाव आहे ज्यांच्या कार्याचा उजाळा पाहताना आमच्या आयुष्यामध्ये रोषणाई येत असते। आणि निश्चितच विनंती असेल नाणेफेकीच्या कौलसाठी अंतिम कॉल आहे मांडा संघ। इथे निश्चितच मुरबी संघाचा संघानायक उपस्थित आहे, आपण कृपया करून त्वरित यावं। आयोजकांची आपणास फायनल कॉल आहे। नाणेफेकीचा कॉल होण्यासाठी थोडासा उशीर होतोय, परंतु उशिरा जोडलेल्या प्रेक्षकांकरिता सांगू इच्छितो आपण अनुभवताय रामबाग चषक 2024, जे की आजच्या ह्या
रात्रीपासून उद्या एकत्रित 4 रात्री चालणार आहे आणि खूप जबरदस्त आयोजन तर आहेच, परंतु त्याही बरोबर भविष्यामध्ये आपल्याला इथं काय काय पाहायला मिळणार आहे त्याचाही आगाज आपण इथं केला आहे. मग ज्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजेच रामबागचा वर्धापन दिन, जो की 22 डिसेंबर रोजी आहे आणि त्या दिवशी तुम्हाला ह्याच ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्राचे आम्ही मराठे ओरटी कॉम्बो. यस सर, नक्कीच आपण. आणि या स्पर्धेचा विचार केला फक्त 16,000 रुपये एंट्री, प्रथम क्रमांक 2 लाख, त्याच्यानंतर बाईक 8 संघ रोज, आणि आता जे टी शर्ट्स देखील आपण प्रत्येक संघाला पाहायला मिळतो. आणि त्यांनी एक संदेश दिलाय टी शर्टच्या माध्यमातून, एक है तो सेफ है, कारण प्रत्येक गावामध्ये 2-3 संघ, आणि आज आपण पाहताय एक है तो सेफ है हाचा नारा तुम्ही सातत्याने पाहताय या नावेकाडी या गावातून. स्क्रीनवरती पाहताय श्री गणेश क्रिकेट क्लब नावेकाडी आयोजित रामबाग चषक 2024 स्पर्धा अभिमानाची, ही स्पर्धा सन्मानाची. तर मांडा टिटवाला ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाना यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत, आणि मुरबीचे कॅप्टन देखील झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया टॉस बॉक्समध्ये. येस, स्वागत आहे. दोन्ही संघ नायकांचं स्वागत केलं जाईल. तोपर्यंत प्रवीणजी गायकर साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण ही स्पर्धा अगदीच वाजवी त्याची फी आणिच कोणत्याही प्रकारचं ह्या आयोजनामध्ये कोणत्याही इतर आयोजकांपासून कोणत्याही प्रकारची फी घेतली गेलेली नाही आहे. फक्त वाजवी फी आणि 2 लाख पारितोषिक, बाईक आणि सुंदरसं आयोजन, आणि ह्या ट्रॉफीज फक्त आणि फक्त नावेखाडीमध्ये घडू शकतं, फक्त आणि फक्त रामशेठ ठाकूर ह्या नावाने घडू शकतं. कारण मॅचेस होताना आपण पाहतो अनेक हातांनी येणारी मदत आणि त्या मदतींच्या अनुषंगाने मॅचेस घडत असतात, परंतु जिथं नाव रामशेठ ठाकूर साहेबांचं लागतं तिथं मात्र एक आणि एकच गोष्ट होत असते, ते म्हणजेच भव्य दिव्य आणि खूप मोठं आयोजन. मॅचकडे जाऊया. मॅच रंगेल जोपर्यंत दोन्ही संघनायक येतील. आपण एक षटकानंतर नाणेफेकीचा कौल घेऊया. मॅच रंगणार आहे. पूर्वार्धामध्ये केलेल्या 44 धावा येणाऱ्या 5 षटकांमध्ये पूर्ण केल्या जातील की नाही, काय घडेल काय बिघडेल, एक चित्तथरारक मॅच. जाऊया कॉम्बॉक्सकडे, जिकडे महाराष्ट्राचे सुपरस्टार समालोचक रोशनजी पाटील, मॅन फ्रॉम तारा, ऐकूयात. धन्यवाद. धन्यवाद राजकिरण कोळी सर, धन्यवाद रॉकस्टार प्रवीण. लेट्स प्ले. गेम इज ऑन. डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकासाठी ओमकार पाटील हा गोलंदाज झालाय. ओमकार पाटील एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. संदेश गोंदलीचा हा फटका सुपर डुपर क्लास. पहिल्या बॉलवरती मात्र चौकाराने स्वागत केलं. 4 धाबा. सामना ठेवलाय मैदानाला, गणेश क्रिकेट संघ नावाखाडीने सामना ठेवलाय मैदानाला. रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावेखाडी गावाला. रामबाग चषकाचं नाव. पहिल्या चौकारासाठी खरं तर संदेश साठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं आदरणीय अमरदादा म्हात्रे यांच्याकडून. पहिल्या बॉलवरती बाउंड्री पाहायला मिळाली. 4 धावा. डाव्या हाताचा गोलंदाज वन्स अगेन. याही वेळेला आपण पाहिलं डीप कव्हर पॉइंटला इनफिल्डला क्लिअर करत मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार. संदेश ही इज ऑन फायर. 4 धावा. नाव हे गाजतंय नावेखाडी गावाला. रामबाग चषकाचं नाव हे गाजतंय नावेखाडी गावाला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. आयोजक सागर शेठ ठाकूर दादाचं नाव लागलं गाजायला. धन्यवाद. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. संदेशच्या माध्यमातून 4 धावा, 2 चौकार, 8 धावा. धावफलकावरती अजून 500 रुपये या ठिकाणी आलेत. खरं तर संदेशसाठी या फटक्यासाठी अमरदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून एक दमदार खरं तर असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याकडून बक्षिसांचा वर्षा होता आपल्या खेळाडूंवरती. यावेळेला मिस टायमिंग फटका बुंध्यामध्ये टाकला बॉल, आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. 2 चौकारानंतर मात्र प्रत्युत्तर देण्याचं धाडस दाखवलं मैदानामध्ये या ठिकाणी ओमकार पाटील या गोलंदाजाने. पहिला धक्का बसला मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. दरम्यान सन्माननीय रोशन शेठ ठाकूर, सन्माननीय सूरज शेठ ठाकूर या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती आपलं स्वागत
खरं तर आपण पहिला विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या वेताळदेव चांभारली या टीमला. दोन्ही संघ आपण जर पाहिलं रायगड ग्रामीणमधील दिग्गज संघ आहेत आणि या दोन दिग्गज संघांमध्ये या स्पर्धेतला पहिला उत्कंठावर्धक असा हा सामना मैदानामध्ये रंगतोय. पॉवर प्लेला सुरुवात झाली, जशी सुरुवात करून दिली रजतने पहिल्या षटकामध्ये त्यालाच प्रत्युत्तर देताना आपण पाहिला संदेशने सुरुवात करून दिली, परंतु महत्त्वाचा विकेट देखील मिळाला मैदानाच्या आतमध्ये चांभारली संघाला. ओमकार पाटील या गोलंदाजाला नौका फलंदाज शुभम पाटील चिकू मैदानाकडे आलाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड विकेट करताना हा फटका चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. क्या बात आहे. संदेश मुंडे बघा डीप एक्स्ट्रा कव्हर मधून लॉंग ऑफकडे धावत गेला, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, परंतु इथे जीवनदान मिळालं शुभम पाटील या फलंदाजाला. 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्येत बदल होताना आपण पाहता तब्बल 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये रनिंग कॅच पकडायची होती त्या ठिकाणी संदेश मुंडे या खरं तर क्षेत्ररक्षकाला एक अष्टपैलू खेळाडू या टीमचा कमालीचे एफर्ट्स 100% कमिटमेंट ज्याला म्हणतात ते मात्र त्याने दाखवलं होतं. परंतु नशिबाची साथ मिळाली शुभमला, नशिबाची साथ मिळाली बामणडोंगरी संघाला. 10 धावा स्कोर कार्डवरती. 44चं टार्गेट प्रतिषटक 8.80 हा खरं तर रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅचमध्ये बामणडोंगरी टीम समोर. परंतु समोर भेदक गोलंदाजी यावेळेला देखील मिस टायमिंग झाला फटका, परंतु सफ लँडिंग होताना आपण पाहता चेंडूला. दरम्यान एक सिंगल या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये टीम बामणडोंगरीला मॉन्टी पाटील यांचं इथं आगमन. खरं तर मोरबीचे सर्व पाठीराखे इथे उपस्थित झाले, त्यांचं सर्वांचं स्वागत. 11 धावा धावफलकावरती. बैलगाडा मालक देखील आहेत खरं तर या स्क्वॉडमध्ये, त्यांचं देखील स्वागत आपण करूया. रामबाग चषक 2024चं हे भव्य दिव्य पर्व ज्यावरती तुम्हा आम्हा सर्वांना आहे गर्व अशी एक दमदार स्पर्धा श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित आपण या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहता आदरणीय कुमार अमोक्ष दादा प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून खरं तर आपण पाहता आणि सर्व या ठिकाणी या स्पर्धेत दमदार आयोजक त्यांच्या माध्यमातून मात्र अप्रतिम असं आयोजन नियोजन आज तुम्ही नावेखाडी नगरीमध्ये पाहत आहे. पहिलं षटक लास्ट बॉल या पॉवर प्लेमधला आणि समोर तकदीर. यावेळेला हलकीशी कडा घेतली होती असं वाटलं होतं इथे आपण पहिला विकेट मिळेल. पाठीमागे विकेटच्या मागे आपण पाहता एक वन ऑफ द लिजन प्रचंड अनुभवी खेळाडू अमितकडून चूक झाली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 अशी दमदार सुरुवात झाली आहे. कंपॅरिझन आपण पहिल्या इनिंगचं केलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या होत्या चांभारली संघाकडून, इथे 11 आल्यात. धन्यवाद रोशनजी. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना आपण यावं आणि निश्चितच सरपंच साहेबांना विनंती असेल की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते श्री विजेंद्रभाई पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत तर समोरच आपण पाहतोय, समोर यावं अशी विनंती आहे. विजेंद्रभाईंना विनंती आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तसेच सन्माननीय अतिथींना विनंती असेल आपण येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मुरली साहेब गोंधळी आपण येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होतोय. पुन्हा एकदा टॉस केला जाईल कारण शोलेमधला सीन झालेला आहे. हेड इज द कॉल, टेल इट इज. तर निश्चितच तर मुरबी संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तर आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. आताची पहिली मॅच जर आपण पाहतोय तर पहिल्यांदा सुरुवातीला धावा आल्या, नंतर पाठोपाठ विकेट पाळलेत. तर एकत्रित मॅचचा अंदाज असा आहे की मॅचमध्ये धावा चेस होतात. क्षेत्ररक्षणाचा निर्णय चांगला आहे. समोरच्या संघाला कुठपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? मांडा संघसुद्धा एक मोठा संघ आहे आणि आमच्यासाठी त्यांना जेवढा कमीत कमी धावामध्ये थांबू तेवढा आमच्यासाठी चांगला आहे. तर मुरबी संघ आजचा हा आयोजन याबद्दल काय सांगाल? आणि विशेष म्हणजे पुढच्या वर्षी ह्याच मॅचेस तुम्हाला 5 लाखाच्या पाहायला मिळतील, तर या एकत्रित ह्या आयोजनाबद्दल काय सांगाल? नाईट मॅचेस असल्या का पहिले प्लेयर्स लोक ग्राउंडवरची जी लाईट आहे ती बघतात आणि लाईट रस्त्यावरूनच वाटवतं की उजेड इथे खूपच चांगला आहे आणि एंट्री केल्या केल्याच समजलं एक नंबर आयोजन आहे. धन्यवाद. निश्चित शुभेच्छा असतील. मांडा संघ तुमचा नाणेफेकीचा कॉल तुमच्या विरोधात गेलाय, तर समोरचा संघाने तुम्हाला निश्चित बॅटिंगसाठी प्रस्थान केलंय, तर कितपर्यंत जायचा प्रयत्न असेल? 60 धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि जास्त वेळ नाही, मॅच सुरुवात आहे. आत्ताचं हे आयोजन पाहता सर्वांच्याच नजरेस अगदीच भरून गेलंय. तुमच्यासाठी हे आयोजन काय सांगून जात आहे? आयोजन खूप चांगलं आहे. लाईट्स वगैरे ग्राउंड एकदम चांगलं आहे. आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद मानतो. दोघांचेही खूप खूप शुभेच्छा देतो. दोघांचे आभार व्यक्त करतो. विजेंद्रभाई तुमचेही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि निश्चित मी विनंती केली होते की मुरली साहेब गोंधळी आपण यावं, आपला स्वागत सन्मान केला जाईल.
आम्ही विनंती करतो श्री मुरली साहेब गोंधळे आपण यावं, आपला स्वागत सन्मान केला जाईल आणि सागर शेठ साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय उपस्थिती मुरली साहेब गोंधळे यांचा स्वागत सन्मान केला जाईल. चेतन सेठ ठाकूर कुठे असतील त्यांनी कृपया करून व्यासपीठावरती यावं अशी विनंती आहे. जाऊया मॅचकडे, ऐकूया सुमधुर आवाज रोशन सरांचा. धन्यवाद. मैदानामध्ये मोठा धक्का बसला. एखादा तकदीर पाटीलचा विकेट मिळाला लेग बिफोर द विकेट. LBWच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. बिग विकेट डाऊन. खरं तर अतिशय मोठा धक्का राहील. या टीमचा एक अतिशय चांगला हरुनरी खेळाडू ज्याला कधी रन मशीन म्हणून संबोधलं जातं. अनेक वेळा मात्र संकटामध्ये असणारा बामणडोंगरी संघाने भरीव योगदान देणारा खेळाडू चालला मैदानाच्या बाहेर आणि त्यानंतर मैदानाकडे चालला आहे आर्यन नाईक, अपकमिंग यंगस्टर. न्हावे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री देवेंद्रजी भोईर यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीने कृपया करून आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. थँक्यू. तकदीर बाद झाला. आर्यन नाईक हा खेळाडू मैदानाकडे चालला आहे. खरं तर आम्हाला प्रश्न 12वा खेळाडू आहे, त्यामुळे टीम किती स्ट्रॉंग असेल की क्रिश देखील एक अतिशय चांगला टॅलेंटेड खेळाडू. आम्ही नेहमी सावधाने सांगत असतो दरवर्षी खरं तर चांगल्या खेळाडूंचं प्रोडक्शन हा तुम्हाला बामणडोंगरी संघामध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक वर्षी नवनवीन टॅलेंट या संघामध्ये आले, त्यामुळे हा या संघाची कामगिरी आपण जर पाहिली सातत्याने उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. यावेळेला रजतला मात्र विकेट मिळाला. पहिल्या बॉल सिंगल नंतर LBWच्या सोबत त्याने खेळाडू बाद केला. स्वतःवरती विश्वास दाखवत असताना त्याने हे षटक त्याच्या हातामध्ये घेतलं, जबाबदारी स्वीकारली. समोर अपकमिंग यंगस्टर आणि एका बाजूने एक अष्टपैलू दमदार खेळाडू ज्याची नुकतीच ISPL मध्ये निवड झाली असा एक नामवंत क्रिकेटर. भरपूर वेळ होता, फटका फसलाय. झेल व्हायला हवी होती, काय केलं फिल्डरने त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आपण पाहिला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल करत असताना इनफिल्डला क्लिअर केलं आणि इथे 4 धावा आल्या बॅटिंग करताना टीम बामणडोंगरीला. 500 रुपये येतील या ठिकाणी आर्यन नाईकला या फटक्यासाठी अमर म्हात्रे यांच्या माध्यमातून. बघा या फटक्यासाठी देखील अमरदादा म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. खरं तर आर्यन नाईक या खेळाडूला ATM त्यांनी खुलं केलंय आपल्या खेळाडूंसाठी मोटिवेट करत असताना आपल्या खेळाडूंना. छोटा पॅक आर्यन त्याचा हा फटका पाहिला. यावेळेला हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह लेंथमध्ये हा चेंडू होता, ड्राईव्ह केला त्या ठिकाणी. अवधेशजी महातो आणि सुनीलजी मोरिया साहेबांकडून हे 500 रुपयाचं त्यांचं आपण करूया स्वागत. ऑन स्क्रीन आपण पाहता या ठिकाणी स्वतः स्पर्धेचे जनक सागर शेठ ठाकूर आणि त्याचबरोबर नावा ग्रामपंचायत सरपंच आदरणीय करदर विजेंद्रजी पाटील उर्फ गोट्याबाई त्यांना आपण पाहताय ऑन स्क्रीन. दमदार असे व्यक्तिमत्व आमचे 40+ क्रिकेटर दादा तेही खरं सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही स्वागत करत आहोत. यावेळेला तेज तरार बॉल फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू होता. फेकी अतिशय सुंदर झाली आहे नॉन स्टॉकिंग एंडला आणि रजतनं देखील रॉकेट थ्रो केला होता. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली जरूर, परंतु पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेटमध्ये चांगलं ताळमेळ पाहायला मिळालं. यस तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय चाललाय. सर रनआउटसाठी की वाईड चेक केला जाईल. येस वाईड आपण चेक करूया. तिसरे पंच आमचे राजेंद्र सर पण प्लीज चेक करूया ऑन या ठिकाणी TV अंपायरच्या भूमिकेमध्ये असेल. बॉल वाईड आहे की नाही पाहिलं जाईल कारण अतिशय वेगवान चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळालं रजतच्या माध्यमातून. नुकताच आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग सीझन 5चा पर्व आणि ज्या पर्वामध्ये कदा रजत मुंडे ॲज अ कॅप्टन म्हणून वरद टॉवर रसायनी संघाला त्याने चॅम्पियन बनवून दिलं आणि आज तो पुन्हा एकदा आपल्या ग्रामीण संघासाठी योगदान देत असताना खेळाडू संदीप शेठ मुंडे दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचा संघ आपण पाहिला त्या ठिकाणी चॅम्पियन राहिला होता. त्यांच्याकडून देखील या टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 190 उरण विधानसभा मतदारसंघाचे खरं तर आमदार आदरणीय महेशजी बालदी साहेबांच्या विजयामध्ये अतिशय मोलाचं योगदान त्यांचं राहिलं. त्यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करू. निर्णय पेंडिंग आहे पुन्हा एकदा ऑन स्क्रीन. खरं तर संपूर्ण टीम स्क्वॉड स्ट्रॅटर्जी आखत असताना रणनीती आखली जाईल. सर्व खेळाडू एकत्र आलेत त्या ठिकाणी एकमेकाशी चर्चा संवाद साधतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा गेम प्लॅनिंग करत असताना मॅचमध्ये कशा पद्धतीने कमबॅक करता येईल हा एक प्रयत्न राहील या ठिकाणी चांभारली संघाकडून. कारण समोर आपण जर पाहिलं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चांगली बॅटिंग ऑर्डर असणारा संघ आहे बामणडोंगरी. त्यांना रोखायचं कसं याची खरं रणनीती. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा लीगल बॉल कॉल झाला आहे पंचांच्या माध्यमातून. अगदी योग्य निर्णय पाहायला मिळाला आणि आज आई एकविरा इव्हेंट या लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हे टेलिकास्ट करण्यात आलं आहे. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी सर्व्हिस संदेश शेळके आणि टीम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक सिंगल आणि धावसंख्येत बदल टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. त्या म्हणजे आतापर्यंत 2 गडी बाद धावा धावफलकावरती आहेत त्या
18. 18 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 खेळाडू बाद झालेत. अजूनही आपण जर पाहिला 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रतिषटक 8.80 हा रिक्वायर्ड रन रेट मैदानामध्ये आहे. 2 खेळाडू बाद झालेत. मिडल ऑर्डरचे 2 अपकमिंग यंगस्टर आर्यन आणि त्याच्याबरोबरने शुभम मैदानामध्ये उभे आहेत. हे षटक आपण जर पाहिलं रजत मुंडेचं. ओव्हर द स्टंप बॅकफुटला गेले, पंच केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हर आणि अगदी लॉंग ऑफच्या दिशेने हा फटका चालला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमारेषा पार. रन्स मधील 4 आणखीन 500 ऍड होतील अमर म्हात्रे यांच्या माध्यमातून आर्यनच्या खात्यामध्ये. 4 धावा. व्यक्तिमत्व म्हणजे चौथ्यांदा ज्यांना आमदार बनण्याचा बहुमान मिळाला ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय प्रशांतदादा ठाकूर. एकच वादा प्रशांत दादा. त्यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. आणि इथे मैदानाकडे आपण जर पाहिलं सेकंड ओव्हर कंप्लीट. दोन्ही ओव्हरमध्ये 11च्या सरासरीने 22 धावा आल्या. कुमार देवेंद्रजी भोईर माजी सदस्य यांचं या ठिकाणी आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेनिमित्तानं करत आहोत. बघा 22 धावा आल्या. अजूनही 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 22 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय. लो स्कोर मॅच आणि आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 22 हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलंय. हे षटक फार निर्णायक राहील ओमकार पाटीलचं, या टीममधला प्रमुख खेळाडू. आगामी आपण जर पाहिलं अनेक स्पर्धांमध्ये त्याने अष्टपैलू भूमिका साकारली आहे आणि इथे देखील त्याला आता या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर इकॉनॉमिकल फिगर षटक फेकावं लागेल. थोडंसं मॅजिकल षटक त्याला हात लावावं लागेल या सामन्याच्या दरम्यान जर कमबॅक या ठिकाणी चांभारली संघाला करायचं असेल. बघा टीममध्ये अमित मुंडे सारखा एक अनुभवी खेळाडू, प्रदीर्घ काळानंतर मात्र पुन्हा एकदा संघासाठी त्याने कमबॅक केलं आहे. त्याचबरोबर आपण पाहता योगेश जांभळे असतील, रजत सारखे अनुभवी खेळाडू टीममध्ये आहेत आणि त्यांचा उत्तम खेळ आपण अनेक वेळा प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहिला आहे. परंतु एका बाजूने यंगस्टर्स तुम्ही पाहताय. मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमच्या खेम्यामध्ये चांगला खेळ साकारत असताना एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ज्यामध्ये तेजस म्हात्रे मास्टर माइंड कॅप्टन, कल्पेश ठाकूर सारखा एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू. 18 बॉल 22चं समीकरण बाकी आहे. शेवटचे 18 चेंडू आणि 22 धावा 7.33च्या सरासरीनं पर ओव्हरच्या मागे या ठिकाणी धावा करायच्या बामणडोंगरी टीमला. तर एका बाजूने याच धावा डिपेंड करायच्यात. या क्रीडांगणाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर मागच्या वर्षी याच मैदानावरती जेव्हा आपण पाहिला तालुका वाईज स्पर्धा झाल्या तेव्हा या क्रीडांगावरती 4 बॉलमध्ये 1 धाव करता आली नव्हती. सुनील चावरी हा सारखा फलंदाज त्याला थांबवलं होतं. खरं तर ऋषी करता आपण पाहिलं त्या ठिकाणी रघु परदेशी या गोलंदाजाने हा इतिहास या क्रीडांगणाचा आहे. त्यामुळे इथे काय गरजेचा नेम नाही आहे. प्रयत्न करावे लागतील आता चांभारली संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. तर एका बाजूने पार्टनरशिप करायची आहे टीम बामणडोंगरीला. देऊया आपण दोन्ही टीमला शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ओमकार पाटील. यावेळेला अतिशय वेगवान बॉल होता पण तो लाईन मिस केली आहे. डाव्याच्या बाहेर जाणार चेंडू पंच संदीप पाटील सर जासई यांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. इथे वाईट बॉल एक्स्ट्रा रन खर्च करणे म्हणजे पराभवाला आमंत्रण असं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 4000 व्ह्यूअर्स सध्या या स्पर्धेचा आनंद घेत आहे. हे यश आहे या स्पर्धेत. पहिला सामना आणि आतापर्यंत 4000हून जास्त व्ह्यूअर्स या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहत आहे. हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. सर्व खेळाडू डीपमध्ये आहे त्यामुळे हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगलला डबलमध्ये परावर्तित करायचं आहे आणि ते 2 धावा घेताना अतिशय वेगाने 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. यंग टॅलेंट आहे, सळसळत रक्त ज्याला म्हणतात. असं म्हणतात नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये युवकांचा बोलबाला राहिला आहे. म्हणूनच आज या स्पर्धेचे मुख्य आयोजक कुमार अमोकदादा ठाकूर यांना आपण पाहत आहे दमदार योगदान देत असताना या स्पर्धेसाठी. बघा इथून प्रत्येक सामना फ्रेश खेळला जाईल त्यामुळे प्रत्येक संघांना विनंती राहील आपण लवकरात लवकर इथे रिपोर्टिंग करा. बरेचसे पाठीराखी या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहत आहे. धावसंख्या धावफलकावरती 25-25 लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये आपण पाहिली आतापर्यंत. लेटकटचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. जेवढे जास्त डॉट बॉल टाकतील या ठिकाणी आपण पाहत आहे खरं तर गोलंदाज तेवढा प्रेशर आता बामणडोंगरी संघावरती वाढेल. डॉट पर्सेंटेज वाढतील तितका प्रेशर बामणडोंगरी संघावरती वाढेल आणि जितक्या धावा येतील तितका प्रेशर चांभारली संघावरती वाढेल. अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नेम नाही. ओंकार संघर्ष करतोय.
स्विचिटचा प्रयत्न, क्या बात आहे, अप्रतिम स्ट्रोक, फक्त दिशा दिली आहे. पॅडो स्वीपचा हा प्रयत्न, बॉल मागे चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला, सीमा पार, 4 चौकार. तमाम अग्री कोली कराडी, खरं तर आपल्या सर्व भूमिपुत्रांची कुलस्वामिनी आई एकविरा हिची मानाची पालखी मर्या आई देवी ट्रस्ट बामणडोंगरी आयोजित भव्य पायी दिंडी सोहळा येत्या खरं तर आपण पाहिलं नवीन वर्षामध्ये 10 जानेवारी ते 12 जानेवारीच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. वर्ष 3रं आणि अध्यक्ष असतील सुभाषजी देवराम म्हात्रे. आपण त्यांना देऊया शुभेच्छा या खरं तर पायी दिंडी सोहळ्यासाठी. सर्व एकविराईचे भक्त मोठ्या भक्तिभावाने तुम्हाला मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. बॅकफुटला गेले, जागा बनवली, स्लॅश केला बॉलला, डीप कव्हर पॉईंटला फिल्डर आहे मागे, फक्त सिंगल रन. चांगला फटका आपण पाहिला, खरं तर इम्प्रोव्हायझेशन केलं होतं मागच्या फटक्यामध्ये शुभमने. आणि शुभमला देखील या चौकारसाठी 500 रुपये आलेले आहेत. प्रत्येक खेळाडूसाठी हे पारितोषिक आहे अमृता म्हात्रे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तुम्हाला स्विचिटचा फटका पाहायला मिळेल. काय कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं, मॅन्युफॅक्चर केला खरं तर हा फटका त्या ठिकाणी शुभमने. वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक वापरत असताना हा खेळाडू मिडल ऑर्डरचा एक अतिशय चांगला आक्रमक फलंदाज आर्यन नाईक आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. सामना थोडासा तर जड होत चाललाय चांभारली संघासाठी. एका बाजूने या सामन्यावरती आपण जर पाहिलं मजबूत पकड मिळवली आतापर्यंत मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमने. 30 धावा धावफलकावरती अजूनही 14 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये 14 चेंडू 14 धावा. रन बॉल इक्वेशन मैदानाकडे आलंय. यावेळेला देखील लो फुल टॉस करतर इनसाइड आउट, हलक्या पद्धतीने ढकललं बॉलला, कव्हर पॉईंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फेकी सुंदर पाहायला मिळाली, 1 धाव आली. एक मोठा फटका मात्र या सामन्यामध्ये थोडासा कमबॅक करून देतोय बामणडोंगरी टीमला. इथून 1 रन आली. आता येणारे 13 बॉल आणि 13 धावांचं समीकरण बाकी आहे. न थकता, न थांबता, न हारता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. मी मगाशी इतिहास सांगला या क्रीडांगणाचा. रघुनाथ परदेशीने 4 बॉलमध्ये 1 रन करून दिली नव्हती सुनील चावरीसारख्या एक व्यावसायिक खेळाडूला, तर तुम्ही का करून देवा, तुम्ही का करू शकत नाही. हाच एक अप्रोच त्या ठिकाणी मनामध्ये ठेवावा लागेल चांभारली संघाला. आणि इथे मात्र फाईट द्यावी लागेल टीम बामणडोंगरीला. नेक्स्ट बॉल शफल झाले, दिशा द्यायची होती, अनऑर्थोडॉक्स टाईप हा फटका खेळायचा होता पण इथे निर्धाव चेंडू आलाय. आता कॅल्क्युलेशन उरलंय ते म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 13 धावांची गरज. ते करायचं आहे. थोडं स्पीडअप कर आपण प्लीज. फिल्डिंग सेटअप लावून घ्यायचं. 12 बॉल आणि 13 धावांचं समीकरण बाकी आहे मैदानामध्ये. हाय व्होल्टेज मॅच, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार आपण अनेक वेळा अनुभवायला पाहिला. जेवढ्या वेळेला सामने लो स्कोरिंग झाले तितके सामने हाय व्होल्टेज आपण होताना पाहिले. आणि याही मॅचमध्ये क्रिकेटची रोमांचकता जर पाहायला आपल्याला मिळाली तर काही वावगं ठरणार नाही आहे. कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर विजयासाठी आस उचलेले आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. हा सामना शेवटपर्यंत गेला तर नक्कीच अजून मजा येईल या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. 12 बॉल 13 धावांचं समीकरण बाकी आहे. फिल्डिंग पोझिशन लावत असताना स्वतः कॅप्टन रजत मुंडे, त्याला आपण पाहता विकेटच्या मागे. अतिशय शांत संयमी स्वभावाचा हा खेळाडू, पण तो क्रिकेटमध्ये नेहमी आक्रमक राहिला आहे. विकेटच्या मागे उभ्या असताना आपण पाहता रजतला. समोर आर्यन नाईक या षटकामध्ये. संदेश मुंडेचं हे षटक, 4थं षटक. 12 बॉल आणि 13 धावांचं समीकरण बाकी आहे. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांची न मिळालेली साथ आणि त्यानंतर मात्र आपण पाहिला या सत्रामध्ये खडतर प्रवासाला सामोरं जावं लागते टीम चांभारलीला. 12 बॉल 13 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. शॉर्ट ऑफ लेन, बॉलचा पाठला केला, नो बॉल कॉल. क्या बात आहे. सोने पे सुहागा. जिथे खरं तर आपण पहिला प्रेशर होतं खरं तर त्या ठिकाणी चांभारली संघावरती, त्यामध्ये आणखीन आपण पहिला प्रेशर भर टाकत असताना हा नो बॉल कॉल. ओव्हर स्टेपिंग आय थिंक असेल त्या ठिकाणी नो बॉल. आणि फ्रीटची संधी असेल तर आर्यन नाईक या फलंदाजाला. 12 बॉल 12 धावा. रन बॉल इक्वेशन आता मैदानाकडे आलंय. फ्रीट बॉल त्या ठिकाणी फेस करेल आर्यन नाईक हा खेळाडू. कमी वयाचा, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा नौका आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती. अनुभवी संदेश मुंडे ओव्हर द स्टम्प्स गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, बुंध्यात टाकला हा बॉल, मागे चालला, शॉर्ट पॉईंट निघाला. एक सिंगल आली. बॅटची टो एंड घेऊन बॉल मागे गेला.
फक्त सिंगल आली. बघा एक एक रनसाठी आता संघर्ष करावा लागतो फलंदाजांना. एक एक रन रोखण्यासाठी मात्र त्या ठिकाणी अतोनात प्रयत्न करतात टीम चांभारलीचे खेळाडू. वॉट अ मॅच. 11 बॉल 11चं समीकरण बाकी आहे. नेक्स्ट मॅच मुरबी विपक्ष मांडा. आणखीन एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पुढची लढत देखील तितकीच आपण जर पाहिली रोमहर्षक. आज या स्पर्धेचा भव्य देव उद्घाटन. दुग्ध शर्करा योग आपण जर पाहिला दत्त जयंतीचा हा दिवस आणि या दिवसामध्ये आपण पहिल्या रात्रीमध्ये सध्या आहोत. ऑन स्क्रीन टायगर ऑफ बामणडोंगरी शुभम पाटील चिकू त्यांना आपण पाहताय. स्ट्राईक एंडला आलेत. आक्रमक डाव्या हाताचे खेळाडू. डगआउट्समध्ये सर्व खेळाडू तर लक्ष आता स्क्रीनकडे लागलंय. शुभम पाटीलला आपण पाहतो ऑन स्क्रीनवरती. 11 बॉल आणि 11 धावा. मॅच ऑन आहे. सामना संपलेला नाही आहे. सामना दोलायमान पद्धतीने झुकलेला आहे. जर इथे विकेट मिळाले डॉट बॉल फेकले गोलंदाजाने तर प्रेशर बामणडोंगरी संघावरती येईल. फिंगर रोल करत असताना बॉल आतमध्ये आणला. बॅकअप द डिलिव्हरी. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. संमिश्र पद्धतीचा हा स्पेल. संदेश मुंडे मात्र मैदानाकडे हाताळतोय आणि इथे मात्र आणखीन एक सिंगल आली आहे. बघा प्रत्येक सामन्या बॉल नंतर मात्र समीकरण बदलत चालले. आता 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 10 धावांची गरज. 34वा धाव फलकावरती आल्या. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 10 चेंडूमध्ये 10 धावा करायच्यात. एक मोठा फटका सामन्याची हवा काढेल. एक मोठा फटका जर आला बामणडोंगरी संघासाठी तर मात्र हा सामना सोपा होऊन जाईल. स्विचिटचा प्रयत्न झाला आहे. दबाव वाढत चालला आहे. इथे मात्र आपण पाहिला वाईड कॉल. अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर आलेला चेंडू. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धाव संख्येत वाढ. या क्षणाला वाईड बॉल. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं डोकेदुखी राहील टीम चांभारलीसाठी. फिंगर रोल करत असताना संदेश मुंडेला आपण पाहिलं. यस चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. वाईड बॉलचा इशारा ऑनफिल्ड अंपायरचा आला आहे परंतु आपण चेक करूया. त्या ठिकाणी टी व्ही अंपायर असतील. आपण सध्या 21व्या शतकामध्ये आहोत. टेक्नॉलॉजीचा वापर हा सातत्याने केला जाईल आणि इथे आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. बॉलिंग ॲक्शन संदेश मुंडे ची पाहिली आपण. स्विचिटचा प्रयत्न होता आणि यानंतर चेक करतील खरं तर आमचे तिसरे पंच आणि निर्णय देतील. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी आयोजित रामबाग चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व ज्यावरती पहिला सामना आपण पाहताय. अगदी निर्णायक क्षण आहे. क्रुशियल डिसिजन राहील या मॅचचा कारण एक एक रन आता महत्त्वाचे आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं होतं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी आपल्या मुलाखतीमध्ये. आणि इथे मात्र आता त्याच एका रनसाठी संघर्ष केला जातोय. इट्स वाईड बॉल कॉल. पंचांचा इशारा आला आणि या निर्णयाचा सन्मान मात्र चांभारलीच्या सर्व खेळाडूंनी केला. त्यांचं देखील अभिनंदन आणि अभिनंदन करूया. एक रन मात्र याच्या स्वरूपात मिळाली टीम मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाला. 10 चेंडूमध्ये 9 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आले. अंतिम 10 बॉल आणि विजयासाठी तब्बल 9 धावा. सामना एअर टाईट मात्र होत जाईल जसजसे डॉट बॉल येतील. प्रयत्न करतात त्या ठिकाणी चांभारलीचे खेळाडू. संदेश मुंडे गोलंदाज. हाफ ट्रॅकर फिरून मारला बॉलला. शॉटम पूल करत असताना पॉवरफुल ब्युटिफुल डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. आर्यन नाईकचा धमाका. 6 अमरदादा म्हात्रे यांच्याकडून आर्यन नाईकला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. टीमचं खरं तर भक्कम पाठीराखण करणारे आमचे या ठिकाणी अमरदादा. बघा स्टेप आउट होत मात्र इनसाइड आउट चांगला फटका पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल या ठिकाणी आर्यन नाईकचं. कमालीचा स्ट्रोक्स त्याने लगावला होता. डीपमध्ये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळाली. दरम्यान या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहिल्या. स्कोर इज लेवल. फक्त सिंगल रनची गरज आहे विजयासाठी मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. मीत 11 म्हटलं की नशीब शेठ भोईर. चेक केलं जाईल तर या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून रनआउट आपण चेक करूया. पुन्हा एकदा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. हा सामना पूर्णपणे सोपा झाला आहे मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या टीमला. या स्पर्धेसाठी खरं आपण पाहिला आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन समारंभ संपन्न केला. बघा खेळाडू नॉट आउट आहेत त्यामुळे 2 धावा या चेंडूवरती असतील. स्कोर लेवल फक्त सिंगलची गरज आहे. 1 रन हवी आहे मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी टीमला. पहिल्या सत्रामध्ये सुरुवात धमाकेदार केली होती खरं तर रजत मुंडेने.
परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं जीतचं, ओमकार नाईकचं, जीत खोतचं आणि कल्पेश ठाकूर या गोलंदाजांचं. लो स्कोर मॅच. यावेळेला ऑन साईडला फटका गॅपमध्ये चौकाराने सामना फिनिश केला मैदानाच्या आतमध्ये आर्यन नाईक या फलंदाजाने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम चांभारली हा सामना जिंकलाय मैदानामध्ये बामणडोंगरी कर्जत संघाने. बघा क्रॅम्प्स त्याच्या पाहायला आले असेल कदाचित. 500 रुपये पारितोषिक आलं. चला दोन्ही संघ पुढचे मुरबी आणि मांडा आपण सज्ज राहा. आर्यन नाईक साठी 500 रुपये पारितोषिक आलंय. अमरदादा आपण कुठे जाऊ नका, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. आदरणीय जतीनजी ठाकूर यांना विनंती, आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. बघा सामना जिंकलाय पहिला त्या ठिकाणी मीत 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाने आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल वेताळदेव चांभारली संघाचं पुन्हा एकदा या स्पर्धेचे आयोजक सागरशेठ ठाकूर आणि सर्व या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट क्लब नावेखाडी यांच्या वतीनं आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आभार आम्ही इथे व्यक्त करत आहोत. प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर या सामन्याचा जोपर्यंत